2024च्या सप्टेंबर महिन्यात एक धक्कादायक प्रकारची बातमी जगभरात पसरली. इस्रायलने पेजर आणि वॉकी टॉकीद्वारे लेबनान देशात अनेक हल्ले घडवून आणले होते. इस्रायलकडे अत्यंत आधुनिक असे एक तंत्रज्ञान आहे, ज्यायोगे ते मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारची फाईल डाउनलोड न होता एका मिस कॉलद्वारे असे तंत्रज्ञान तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करू शकतात आणि त्यामुळे तुमच्या फोनचा सगळा ॲक्सेस त्यांना मिळतो आणि फोनधारकाला याची कल्पना देखील नसते. भारतात काही वर्षांपूर्वी एक पेगासस नावाचे कांड झाले होते. ते देखील याच तंत्रज्ञानाचे एक नाव होते. इस्रायलकडे अशी अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहेत, ज्यायोगे ते पाळत ठेवू शकतात, कुणाचाही माग काढू शकतात, त्यांचे ईमेल्स, व्हॉट्सॲप, चॅट्स सगळं वाचू शकतात. याचा खूप मोठा धसका हिजाबुल्लाने घेतला होता. हिजाबुल्लाचा तत्कालीन म्होक्या एकदा आपल्या पाठीराख्यांना उद्देशून बोलला होता की इस्रायल आपल्यावर सतत नजर ठेवून असतं आणि त्यांचे एजंट्स आपल्याला दिसत देखील नाहीत, कारण आपण ते आपल्या हातात घेऊन फिरत आहोत. त्यामुळेच हिजाबुल्लाने काही काळापासून विचार चालवला होता की त्यांनी पेजरचा वापर करावा. इस्रायल एक सदस्याचा माग काढून काढून हिजाबुल्लाच्या सदस्यांना यमसदनास पाठवत होते. अखेर मार्च 2024च्या सुरुवातीला हिजाबुल्लाने जगभरातील पेजर कंपन्यांचा शोध सुरू केला. त्यांना जवळजवळ 5,000 पेजर ऑर्डर करायचे होते आणि त्यांनी मॉडेल पण ठरवलं होतं एक विशिष्ट, ते होतं AR-924. हिजाबुल्लाच्या या हालचालींची माहिती इस्रायलपर्यंत पोहोचली होती. इस्रायलची सगळी ताकद त्यांच्या गुप्तचर यंत्रणेतच आहे. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा जवळजवळ 3 भागात विभागली गेली आहे. एक म्हणजे मोसाद, ज्याचे काम आंतरराष्ट्रीय किंवा सीमेबाहेरून येणाऱ्या धोक्यांवर पाळत ठेवायचे असते. दुसरे म्हणजे शीन बेट, ज्याला शाब्बा असेही म्हणले जाते. हे इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षेवर लक्ष ठेवते आणि या यंत्रणेत श्मोने मातायम नावाचे एक युनिट आहे, ज्याला युनिट 8200 देखील म्हणले जाते. हे युनिट सिग्नल इंटेलिजन्स आणि सायबर ऑपरेशन्सचे कामं करतात आणि या युनिटमधून काम करून पडलेलीच मंडळी मग पेगासस सारखे सॉफ्टवेअर बनवतात. इस्रायलने 2020 मध्ये इराणच्या शास्त्रज्ञाचा AI सहाय्यित रोबोटच्या मदतीने सॅटेलाइटवर केलेला हल्ला युनिट 8200नेच केला होता. हिजाबुल्लाच्या पेजर ऑर्डर्सचा तपास देखील या युनिटला करायला देण्यात आला होता. या युनिटला माहिती होतं की हिजाबुल्लाने मोठ्या प्रमाणावर पेजर वापरायचे ठरवले आहे. त्यामुळे या युनिटला अंदाज होताच की त्यांना हजारो पेजर लागणारच आहेत. युनिट 8200ने जगभरातील प्रमुख पेजर उत्पादक कंपन्यांचा शोध घेतला आणि त्यांना लक्षात आले की गोल्ड अपोलोकडून हिजाबुल्लाने पूर्वी देखील पेजर ऑर्डर केले आहेत. हिजाबुल्ला ही एक दहशतवादी संस्था असल्याने थेट कोणतेही आंतरराष्ट्रीय कंत्राट त्यांना देता येत नाही. त्यामुळे ते जे काही खरेदी करतात ते विविध देशांमार्फत घुमवून फिरवून लेबनानला पाठवले जाते. इस्रायलने हिजाबुल्लाच्या या हालचालींवर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी गोल्ड अपोलो कंपनीमध्ये पेनिट्रेशन करण्याचा प्रयत्न केला. परंतु गोल्ड अपोलो ही जगातील मोठ्या पेजर कंपन्यांपैकी एक आहे, त्यामुळे तिथे गुप्तपणे प्रवेश करणे एवढे सोपे नव्हते. पहिल्या प्रयत्नानंतर त्यांना त्यांची कार्यशैली बदलावी लागली. इस्रायलने त्यासाठीच हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये शेल कंपन्या उघडण्याचा निर्णय घेतला. हंगेरीने परदेशी गुंतवणूक आणि मुक्त व्यापाराला प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे तिथे व्यापार उघडणे तसे सोपे होते. इस्रायलने बुडापेस्टमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावरच BAC कन्सल्टिंग कंपनीची स्थापना केली. ही कंपनी इमारतीतील नोंदणीकृत 13 कंपन्यांपैकी एक होती. याच कंपनीच्या CEO म्हणून क्रिस्तियाना बार्सोनी नावाच्या महिलेची नेमणूक करण्यात आली होती. तर झाले नाही की तिला फसवून CEO बनवण्यात आलं होतं की ती इस्रायलसाठी खरोखरच काम करत होती. याशिवाय या प्रकरणात भारतीय वंशाच्या रिओ जोन्सचे पण नाव आले आहे. याची कंपनी बल्गेरियामध्ये होती. पण दोन्ही देशांनी हल्ल्यानंतर लगोलग जाहीर केलं की दहशतवादी हल्ल्यात वापरले गेलेले कोणतेच पेजर आमच्या देशात बनवले गेले नाही. पण या दोन्ही कंपन्या इस्रायलच्या मास्टर प्लॅनचा भाग होता हे आता नक्की होते. या शेल कंपन्यांना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मग सोशल मीडिया खाती उघडली गेली, वेबसाईट्स बनवल्या गेल्या आणि या कंपन्यांचा व्यापार अवघ्या युरोपात आहे असं भासवलं गेलं. पण तरीही इस्रायलला पक्क माहिती होतं की हिजाबुल्ला नवीन कंपन्यांसोबत व्यापार करणार नाहीत. मग BAC कंपनीचे प्रतिनिधी तैवानला गेले आणि त्यांनी गोल्ड अपोलोसोबत एक करार केला की BAC स्वतःचे पेजर बनवेल, पण त्यावर गोल्ड अपोलोचे स्टिकर लावले जातील आणि त्या बदल्यात एक भली मोठी रक्कम गोल्ड अपोलोला मिळेल. BAC 2022 सालात स्थापन झालेली, त्यांचा व्यवसाय अनेक देशात होता आणि ते मोठी घसघशीत रक्कम रॉयल्टी म्हणून द्यायला तयार होते.
मग गोल्ड अपोलोने देखील करारावर सही केली आणि इथेच खरी गोची झाली. मी माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा मी इंडिया फॉरेन्सिक संस्थेचा सर्टिफाईड KYC एक्सपर्ट नावाचा एक कोर्स केला होता. त्यात आंतरराष्ट्रीय व्यवहारात KYCचे महत्त्व अधोरेखित केले गेले होते आणि नेमके KYC करायलाच गोल्ड अपोलो विसरले होते. त्यामुळे BSE कडून सर्वात पहिला जो रेमिटन्स आला तो तैवानच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने थांबवला होता. कारण हंगेरीतली कंपनी म्हणजे युरोपातील कंपनी आणि ती आखाती देशातून पैसे पाठवायला बघत होती. पैसे इस्रायलमधून पहिले बल्गेरियामध्ये आलेले आणि नंतर हंगेरी मार्गे आखातातून तैवानला पोहोचले आणि हे पैसे तैवानच्या नियामकांनी अडवून धरले. पण अशी आव्हानं गुप्तचरांसमोर कायमच येत असतात. आता कायदेशीररित्या BSEचे पेजर गोल्ड अपोलोचे म्हणून बनवले जाऊ लागले. कोणत्याही पेजरमध्ये 2 बॅटरी असतात आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार इस्रायलने यातील 1 बॅटरी बदलून तिथे स्फोटकं बसवली होती. त्यामुळे प्रत्यक्षात बॅटरीचे वजन जरी 23 ग्रॅम असले तरी BSEद्वारे विकल्या गेलेल्या पेजर्समध्ये ती केवळ 20 ग्रॅमच भरत होती. 5000 पेजर्स बनवून झाल्यावर त्यावर गोल्ड अपोलोचे स्टिकर लावले गेले होते. त्यामुळे हे पेजर आता जरी गोल्ड अपोलोचे झाले होते आणि ते हिजाबुल्लाच्या पसंतीत उतरणारच होते, पण तरीही गुप्तचरांचे काम अजूनही संपले नव्हते. आता त्यांच्या समोरचे एक मोठे आव्हान होते ते म्हणजे हिजाबुल्लाला BSE पर्यंत घेऊन जायचे. हिजाबुल्ला बाजारातून इतर कोणत्याही कंपनीकडून पेजर विकत घेऊ शकत होती, पण मोसादचे काही एजंट बेमालूमपणे लेबनॉनमध्ये हिजाबुल्लाच्या लोकांमध्ये मिसळले गेले आणि मग त्यांनी या BSEची माहिती म्होक्यांपर्यंत पोहोचवली आणि हे सांगितलं की आपल्यासाठी हंगेरी कसं सेफ आहे. आणि मग पाहता पाहता फेब्रुवारी 2024 पर्यंत 3000 पेजर लेबनॉनमध्ये जाऊन पोहोचली होती. अजून 2000 पेजर बनवून खरे तर द्यायची होती, पण इस्रायलच्या शीन बेटला एका मोठ्या धोक्याचा सुगावा लागला आणि मग पाहता पाहता फेब्रुवारी 2024 पर्यंत 3000 पेजर लेबनॉनमध्ये पोहोचले. अजून 2000 पेजर बनवून खरे तर द्यायचे होते, पण तेवढ्यात इस्रायलच्या शीन बेटला एका मोठ्या धोक्याचा सुगावा लागतो. तेल अवीवच्या यार्कन पार्कमध्ये हिजाबुल्लांनी माइन्स ठेवल्याचा. शीन बेट जाऊन हा स्फोट थांबवतं, पण इस्रायल तोपर्यंत संतापलेलं असतं आणि मग त्यानंतर 17 तारखेला इस्रायल पेजर उडवून द्यायचा सपाटाच लावतं. त्यानंतर वॉकी टॉकी फुटतात, सोलार पॅनल्स फुटतात आणि अवघ्या लेबनॉनमध्ये दहशत पसरते. इस्रायलच्या या पेजर हल्ल्यानंतर आता लोक लेबनॉनमध्ये TV आणि फ्रीज देखील उघडायला घाबरत आहेत. असा हा हल्ला झाला तरी इस्रायलने हा पेजर हल्ला केला, पण लेबनॉन तसेच हिजाबुल्लामध्ये एवढी जास्ती दहशत पसरली की अजून ते ह्या धक्क्यातून सावरले देखील नाहीयेत.